महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दादरमध्ये सध्या जल्लोष सुरू आहे। त्याची थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। यांनी दोन्हीही जी आर जे आहेत या सगळ्या संदर्भातले त्रिभाषी सूत्रे संदर्भातले ते रद्द केलेले आहे। एक समिती गठीत केलेली आहे आणि त्याचा अहवाल येणार आहे। आता या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते आणि बाळा नांदगावकर जी स्वतः आहेत। सर, खरं तर आनंदाचा क्षण म्हणावा लागेल, कारण की प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण आहे आणि आज जो निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, काय पहिली प्रतिक्रिया? मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं मनापासून आभारी आहे। समस्त मराठी जनांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि हा मराठी माणसाचा विजय झालेला आहे, आमच्या मराठी मातृभाषेचा विजय झालेला आहे। सर्व पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला होता, त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहे। आता 5 तारखेचा मोर्चा, खरं तर आता तोच प्रश्न सगळ्यांना पडला। एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की 5 तारखेला आता ज्या ठिकाणी हा मोर्चा होणार होता आता तो आनंद मोर्चा, आनंद उत्सव म्हणून साजरा केला जाईल। मनसेची त्या बाबतीमध्ये उद्या सकाळी साहेबांनी मीटिंग लावलेली आहे नेते मंडळीची। त्या नेते मंडळीच्या मीटिंगमध्ये डिस्कशन होईल आणि त्याच्यानंतर पुढचं काय करायचं ते साहेब ठरवतील। कुठेतरी असं वाटतंय उद्यापासून अधिवेशन आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला घेतलेला हा निर्णय कुठेतरी मराठी माणसं एकत्र येणार किंवा या सगळ्यावर धास्ती घेतली। सरकारला काय वाटतं ते काय आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही। आमच्या दृष्टीने महत्वाचं होतं की मराठी माणसांचा विजय होणं हे महत्वाचं होतं आणि तो आज झालेला आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष, आनंदाचा दिवस आहे आणि तो आम्हाला आता साजरा करूया। तुम्ही चॅनेलवरती करा। आपल्यासोबत नितीनजी सुद्धा आहेत। नितीनजी, खरं तर तुम्ही आज साहेबांसोबत होतात, हा निर्णय ज्यावेळेस जाहीर झाला त्यावेळेस साहेबांची पहिली प्रतिक्रिया कशा प्रकारची होती आणि नंतर सगळे कार्यकर्ते भेटायला आले, त्यांनाही साहेबांनी शुभेच्छा दिल्या? त्यातच आनंदाची प्रतिक्रिया असणार की आपण एखादा जो अन्यायकारक शासन निर्णय होता आणि तो रद्द व्हावा अशी आम्ही मागणी केली होती, तो रद्द झाल्यानंतर अर्थातच त्याबद्दल आनंद होणं स्वाभाविक आहे आणि संपूर्ण त्याहून अधिक आनंद यावेळेला संपूर्ण मराठी माणूस एकवटला आणि एखाद्या चुकीच्या आणि अन्यायकारक गोष्टीला त्यांनी विरोध केला, हे याहून जास्त महत्वाचं आहे। त्यामुळे मराठी माणसाचं अभिनंदन आणि सरकारने उशिराने का होईना हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार। एक प्रश्न असा आहे की कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2 ठाकरे एकत्र येणार, धास्ती मराठी माणूस आहेच, एकजूट आहेच, पण 2 ठाकरे एकत्र येणार, त्यामुळे या बाबतीमध्ये हा निर्णय किंवा हा मोर्चा जाहीर करताना कुठल्याही प्रकारे आम्ही कुठल्याही राजकारणाचा, येणाऱ्या निवडणुकीचा विचार करूनही घेतलेला नव्हतं। हा मराठी माणसाच्या भावनांवरती अन्याय करणारा विषय होता, म्हणून आम्ही तो घेतलेला होता। ती जनभावना ओळखून राजसाहेबांनी घेतलेला निर्णय होता। आम्ही त्यावेळेला आणि आजही निवडणूक, येणारा पुढे काय होणार आहे याचा विचार करून आम्ही हे करत नसतो। मराठी माणूस हा आमच्यासाठी सर्वोपरी आहे।